नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. श्रुतीज फूड होम या चॅनलवर आपण दर महिन्यातील एकादशींविषयी कथासार ऐकत आहोत. याच कथासारातील पुढील भाग आहे मोहिनी एकादशी, वैशाख शुक्ल पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला मोहिनी एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो, ते चित्त देऊन ऐक. एकदा प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठाची प्रार्थना करून विचारले की, हे ऋषीवर्य, मी अतिशय दुःखी झालो आहे, तरी ज्याच्या योगाने माझ्या दुःखाचा परिहार होईल असे एखादे व्रत मला सांगा. तेव्हा वशिष्ठ म्हणाले की, हे रघुकुल तिलका, तू सकळ सुखांचे माहेर असताना तुला दुःख होणे शक्य तरी आहे काय? पण ज्या अर्थी तू प्रश्न विचारला आहेस त्या अर्थी तो लोकहितास्त असला पाहिजे. असो, ज्याच्या योगाने दुःखाचा परिहार होईल असे सुलभ व्रत त्याच्या पूर्वेतिहासासह सांगतो. पूर्वी सरस्वती नदीचे काठी भद्रावती नावाची प्रख्यात नगरी होती. तेथे द्युतिमान नावाचा राजा राज्य करीत होता. भद्रावती नगरीत धनपाळ नावाचा व्यापारी राहत असे. तो अत्यंत धार्मिक होता. त्याने दानधर्म केला. जागोजागी देवालये, धर्मशाळा, विहिरी बांधल्या, अन्नछत्रे घातली, सडका उत्तम केल्या आणि नदीवर पूल बांधले. त्याला सुमन, दुजा, द्युतिमान, मेधावी आणि दुष्टबुद्धी अशी 5 मुले होती. पैकी पहिले 4 आपल्या वडिलांप्रमाणे सदाचारी होते आणि 5वा दृष्टबुद्धी राक्षसाप्रमाणे दुराचारी होता. जुगार खेळणे, दारू पिणे, वेश्यागमन करणे, शिवाय संत सज्जनांना अपशब्द बोलून दुःख देणे, धर्माची हेटाळणी करणे, देवदेविकांना तुच्छ मानणे, कुलवान स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट करणे वगैरे असली पापकर्मे तो नेहमी करत असे. दृष्टबुद्धीच्या निंद्य वर्तनामुळे त्याच्या पित्याला धनपालाला अत्यंत दुःख होऊ लागले व शेवटी त्रासून त्याने त्याला घराबाहेर हाकून दिले. नंतर तो दृष्टबुद्धी निराळे घर करून राहिला. प्रथम तो कसाबसा आपल्या चरितार्थ चालवू लागला, पण पुढे खावयास काही न मिळाल्या कारणे उपाशी राहू लागला. तेव्हा त्याने आपल्या अंगावरील दागदागिने विकले. त्यावर काही दिवस चरितार्थ नव्हे चैन चालवली. पैसे संपल्यानंतर चोऱ्या करू लागला. पुष्कळशा चोऱ्या राजदूतांनी धनपालाकडे पाहून दुर्लक्ष केल्यामुळे पचल्या गेल्या. पण जेव्हापासून त्याच्या या चौर्य कर्मामुळे लोकांना अत्यंत त्रास होऊन दुःख होऊ लागले, तेव्हा राजदूतांनी एका चौर्य कर्मात त्याला पकडून राजांकडे नेले. राजाने सज्जन, धर्मात्मा, विष्णुभक्त अशा धनपालाचा मुलगा म्हणून त्याला कोणतीही दुःखदायक शिक्षा न करता आपल्या राज्याच्या हद्दीबाहेर हाकून दिले. नंतर तो दृष्टबुद्धी घोर व भयानक अशा अरण्यात राहू लागला. तेथे त्याला अत्यंत दुःख होऊ लागले. त्याची वस्त्र प्रावरणे फाटली. खाण्यापिण्याला काही मिळेनासे झाले. तेव्हा हरिणासारख्या गरीब प्राण्यांची हिंसा करून उदरनिर्वाह करू लागला. त्याच्या या स्थितीत त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊ लागला. अशा प्रकारे तो दुःखद काळ कंठत असताना एके दिवशी भटकत भटकत कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात आला. तेथील नयन मनोहर शोभा पाहत पाहत त्या ऋषीच्या पर्णकुटिकेपाशी येऊन उभा राहिला. इतक्यात ज्ञानाचे, सज्जनांचे मूर्तिमंत अवतार असे कौंडिन्य ऋषी गंगेहून स्नान करून त्या पर्णकुटिकेपाशी आले व हातातील कमंडलू खाली ठेवला आणि गंगेमध्ये धुवून आणलेले वस्त्र वाळत टाकत घालण्यासाठी घडी करून झटकू लागले. झटकताना त्या वस्त्रापासून निघालेले तुषार दृष्टबुद्धीच्या अंगावर गेले. तो त्याची बुद्धी पालटली. अंतःकरणाचा ओढा सद्विचारांकडे धावू लागला. त्याने हात जोडून त्यांची प्रार्थना केली की, महाराज, आजपर्यंत मी अनेक पातके केली आहेत. त्यांचा आपल्यापुढे उच्चार करण्याला सुद्धा मला लाज वाटते. माझ्या हातून घडलेल्या दुष्कर्मांमुळे पुढे मला दुःखद असा नरकवास भोगावा लागेल. त्याकरिता महाराज माझ्यावर दया करा आणि ज्या योगाने माझ्या पापाचा नाश होईल असे एखादे सुलभ प्रायश्चित्त सांगा. दृष्टबुद्धीच्या
हातून घडलेल्या दुष्कर्माचा पश्चाताप त्याला झालेला आहे असे पाहून कौंडिन्य ऋषींना त्याची दया आली व ते म्हणाले की ज्याच्या योगाने तुझ्या पापाचा नाश होईल असा एक सोपा उपाय तुला सांगतो तो ऐक. हे दृष्टबुद्धी, जर तू मोहिनी एकादशीचे व्रत यथाविधी करशील तर तुझ्या जन्मजन्मांतरीच्या पापांचा नाश होऊन पुण्यवान होशील. या एकादशीचे व्रत कसे करायचे हे पूर्वी सामान्य एकादशी व्रताच्या ब्लॉगमध्ये कथन केलेलेच आहे. पुढे त्याने मोहिनी एकादशीचे व्रत विधियुक्त केले तेव्हा त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो विष्णू लोकाला गेला. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे मोहिनी एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्लॉगमध्ये. धन्यवाद.